शिवसेनेतील सरकारच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाकं लागली असून मिळेल तितकी चाकं वाढवा आणि भाजपा वाढवा असंच धोरण या भाजपा पक्षाने घेतले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचे दौरे महाराष्ट्रात वाढत असून सामर्थ्यशाली भारतासाठी पुन्हा एकदा मोदींना निवडून द्या अशी साथ मतदारांना ते घालत असले तरी 2047 पर्यंत भारत हा जगात बलवान देश असेल असं भाकीत ते करत आहेत। अरे 2047 मध्ये तुम्ही असाल का असा प्रश्न उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपला विचारला असून आज गरिबांच्या घरामध्ये भाकर राहिली अन्न अन्न म्हणून ते तडपडत आहेत। त्यांना 2017चं स्वप्न दाखवणारं तुमचं स्वप्न तुमच्या उरावर राहू द्या, चुलीत घाला। ज्यांना खायला भाजी भाकरी नाही त्यांच्या ताटात आधी भाकरी द्या। नुसतीच आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याची आता तुम्हीही तुमची कट कारस्थानं थांबवा, अन्यथा जनता तुम्हाला थांबवेल अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणी नागरिकांना बोलताना केली आहे। गद्दार आणि केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री नसलो तरी माझ्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे, एकही खुर्ची रिकामी राहत नाही, परंतु जे कोणी मुख्यमंत्री या पदावर आहेत त्यांच्या सर्वांना मात्र खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत, त्यामुळे खरा मुख्यमंत्री कोण हे तुम्हीच ओळखा। अशा प्रकारे उद्धव साहेब ठाकरे यांनी मिंदे गटावर आणि गद्दारांचाच खरपूस समाचार घेतलाय। संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून ऊन असू द्या किंवा पाऊस असू द्या किंवा थंडी असू द्या शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या ताकदीने लाखोंच्या संख्येने उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी करत असल्यानं 100% महाराष्ट्रातच नव्हे तर देशात परिवर्तन होणार। पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणि दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार असा ठाम विश्वास यावेळी उद्धव साहेब ठाकरे यांनी व्यक्त केलाय।